दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11 वाजता गोरक्षक तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते सिद्धराम चिरकुपल्ली यांना सोलापूर शहरामध्ये गो तस्करी होणार आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर रात्री 11:30 वाजता चिरकुपल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनिकेत गोरट्याल, तिरुमल पुट्टा, शुभम फलमारी आदींच्या मदतीने गो तस्करी रोखण्यासाठी व गोरक्षणासाठी अनिकेत गोरट्याल याची इर्टिगा वाहन क्रमांक MS13AZ 7748 या वाहनामधून वैराग बार्शी रोड जिल्हा सोलापूर येथील सार्वजनिक रस्त्यावर गो तस्करी रोखण्यासाठी थांबले असता साधारण दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास एका मिनी आयशरच्या वाहनातून गो तस्करी होत असताना दिसले। त्यांनी ते वाहन थांबवून वैराग पोलीस ठाणे येथे पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यानंतर त्यांनी सर्वजण तेथून पुणे रोडवरील केगाव शिवारात गो तस्करी रोखण्यासाठी थांबले असता पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास एका अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक MS13DQ 604 या वाहनातून गो तस्करी होत असताना दिसले। त्यांनी ते वाहन थांबवून फौजदार चावडी पोलीस ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी गो तस्करीचे वाहन घेऊन गेले। त्यानंतर साधारण 2:45 वाजेच्या सुमारास सिद्धराम चिरकुपल्ली व त्यांचे सहकारी तेथेच थांबले असताना त्यांच्या समोरून एक पिकअप वाहन येताना दिसले। त्यांनी त्या वाहनास हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता पिकअप चालकाने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। ते जर का बाजूला सरकले नसते तर त्यांच्या अंगावर पिकअप वाहन घालून त्यांना जीवे ठार मारले असते। पिकअप वाहन जात असताना त्यांनी त्या गाडीचा नंबर पाहिला असता त्याचा नंबर MS13CU 3008 असा होता। चिरकुपल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वी बऱ्याच वेळा MS13CU 3008 या पिकअप वाहनाचा गो तस्करी रोखण्यासाठी पाठलाग केला होता, परंतु ते वाहन बऱ्याच वेळा पळून जाण्यात यशस्वी झाले होते। सदरील वाहन मुदस्सर कुरेशी राहणार सोलापूर याचे वाहन असून तो नेहमी गो तस्करी करीत असतो। त्याने यापूर्वी सुद्धा चिरकुपल्ली व त्यांच्या इतर गोरक्षकांना तुम्ही आमच्या गाड्या अडवल्यावर तुमच्या अंगावर गाड्या घालून तुम्हाला खल्लास करतो अशी धमकी दिलेली होती। मुदस्सर कुरेशी याने MS13CU 3008 याच पिकअप वाहनातून यापूर्वी दिनांक 5 मार्च 2023 रोजी गोरक्षक कार्यकर्ते प्रवीण गोविंद यंगल राहणार लक्ष्मी चौक विडी घरकुल सोलापूर यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। सदरील वाहनामध्ये गो तस्करी होत असल्याने चिरकुपल्ली व त्यांचे सहकारी मित्र यांनी सर्वांनी मिळून त्याचा पाठलाग सुरू केला। हे पिकअप वाहन पुणे रोडवरून हत्तूर गावाच्या दिशेने बायपास रोडने भरधाव जात होती, तर गोरक्षकांनी त्यांची इर्टिगा वाहन क्रमांक MS13AZ 7748 या वाहनामधून वरील पिकअप वाहनाचा पाठलाग करत करत पिकअप वाहनाच्या उजव्या बाजूस त्यांनी येऊन त्याच गाडी थांबण्याचा इशारा केला असता पिकअप चालकाने त्यांच्या इर्टिगा गाडीच्या डाव्या बाजूस धडक दिली। त्यामुळे त्यांच्या इर्टिगा गाडीचे समोरील डाव्या बाजूचे हेडलाईन, बंपर काच व बॉडी इत्यादीचे नुकसान झाले। तरी त्यांचा पाठलाग करून त्यांना विजापूर रोडवरील हत्तूर ब्रिजच्या जवळ आले असता तेथेही त्यांना ब्रिजच्या भिंतीला दाबले व धडक देऊन त्यांनी वाहन थांबविले। पिकअप वाहनातून वाहन चालक व आणखी एक व्यक्ती खाली उतरले। त्यांनी गोरक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यामुळे गोरक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। त्यांना ताब्यात घेऊन पिकअप वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 6 गायी व 3 खोंड निर्दयतेने दाटीवाटीने भरलेले दिसून आले। त्यावेळी त्यांची नावे विचारले असता पिकअप चालकाने त्याचे नाव फैयाज अब्दुल साब कुरेशी राहणार घर नंबर 400 पाछापेठ सोलापूर व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने त्याचे नाव जुबेर जब्बार वस्ताद राहणार पाछापेठ सोलापूर असे सांगितले। त्यांच्याकडे पिकअप वाहनातील 6 गायी व 3 खोंड यांच्याबाबत चौकशी करून त्यांच्याकडे वरील गायी व खोंड यांच्या खरेदी विक्री पावतीबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे गायी व खोंड यांच्या खरेदी विक्री पावती व जनावरे वाहतूक करण्याचा परवाना इत्यादी कागदपत्रे नसल्याचे सांगितले। त्यामुळे या सर्व गो तस्करांवरती गुन्हा दाखल झालाय।